नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे सगळे घरातले एकदम प्रचंड आनंदी झालेले राहतात. तेवढा दादासाहेब बोलता, आपण जन्माष्टमीमध्ये कोणी काय बनायचं ते ठरवून घेऊ. अनन्या पण बोलते, वेदा आहे ना कृष्ण बनेल. तेवढ्यात माया पण बोलते, बरं ठीक आहे मग चालेल, मी यशोदा बनते. तेवढ्यात दादासाहेब पण बोलता, नाही अजिबातच नको, कारण की ना यशोदा बनणारी इथे व्यक्ती एकच योग्य आहे, ती म्हणजे मीराच यशोदा बनेल. कारण की वेदाच्या ओरिजिनल मध्ये पण मीराच आहे, तू नाहीये, तुझं लग्न नव्हतं झालं तेव्हा, असं बोलते. त्याच्याने त्या माळ्याला एकदम मोठासा धक्का लागतो. त्याच्याने मीराला पण खूपच असा आनंद झालेला राहतो. आता मग सगळेजण बोलता, राक्षस कोण बनेल बरं? तेवढं दादासाहेब पण बोलता, राक्षस आहे ना माया बनेल. त्या मायाला एकदम मोठा धक्का लागतो. माया बोलते, मी अजिबातच राक्षस बनणार नाही. त्या मायाला फार देखील संताप झालेला राहतो दादासाहेबांवरती. मग तेवढ्यात वेदा बोलते, मग माया राक्षस बनणार राहिली तर मग आजीचं काय बरं, राक्षस तर आजी बनेल. त्याच्याने त्या मंजिरीला एकदम मोठा शॉक लागतो. मंजिरी मनातच विचार करून म्हणते, ही नालायक वेदा मला राक्षस म्हणते का काय? आता मी तुझ्या बरोबर काय करते ते बघ जन्माष्टमीमध्ये. नाही तुझ्या आईचे तुझे 12 वाजले ना तर नाव लावणार नाही मी मंजिरी, असं ती मनातल्या मनात बोलू लागत असते. तिला फार देखील संताप झालेला असतो वेदावरती. तेवढ्यात मग सगळेजण बोलतात, दादासाहेब पण बोलता, पण राक्षस एक माणूसच पाहिजे. तेव्हा वेदा एकदम भन्नाट अशी आयडिया सुचते. वेदा सरळ जाते पिऱ्या पुढे. वेदा म्हणते पिऱ्याला, चल बरं एक मिनिट इकडे ये. सगळेजण एकदम बोलता, काय झालं बरं वेदा, कुठे गेलीस तू? ती बोलते, पिऱ्या हे बघा, हे राक्षस बनतील. ते बघून तर मंजिरीला फार देखील आनंद झालेला राहतो. कारण की पिऱ्या मंजिरीच्या सोबत राहतो, ते पण एक कट कारस्थाना तो सामील राहतो. तो जर राक्षस बनणार राहिला मायाबरोबर तो मिळून असं काहीतरी करतो. त्याच्याने डायरेक्टच आहे ना वेदाचा तर डायरेक्ट जीव घ्यायचा प्रयत्न करणार राहतात ते सगळे मिळून. त्याच्याने मंजिरीला एकदम मोठा आनंद झालेला राहतो. दादासाहेब बोलता, वा आता चालेल, आपला कार्यक्रम एकदम मस्त असा जल्लोषनी साजरा होईल. तेवढ्यात मंजिरी पण मनात बोलते, जल्लोषनी कार्यक्रम तर साजरा होईलच, पण रक्ताच्या ना डायरेक्ट नद्या होईल, असं ती मंजिरी बोलू लागत असते. सगळ्या मीरा कशी काय वाचली पानं फारच रंजक ठरणार. आता अथर्व डायरेक्ट येऊन मीराचं रक्षण करणार राहतो प्रेक्षकांनो. आता अंबिका पण पुढे काय करली, पण पानं फारच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुला जपणार आहे या मालिकेबद्दल? पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.